स्टुडंट्स, वेलकम टू दिशा क्लासेस। आज आपण या व्हिडिओमध्ये मॅथमॅटिक्स पार्ट 2 मधील चॅप्टर नंबर 6 ट्रिग्नोमेट्री पाहणार आहोत आणि याच्यात प्रॉब्लेम सेट 6 मधील क्वेश्चन नंबर 1 to 4 हे एक्झाम्पल्स आपण सॉल्व करणार आहोत। यापूर्वी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। ओके, तर आज आपण या ठिकाणी प्रॉब्लेम सेट 5 स्टार्ट करणार आहोत। त्यातील क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे फिल इन द ब्लँक्स युजिंग करेक्ट अल्टरनेटिव्स, म्हणजे याला आपण इन शॉर्ट MCQ क्वेश्चन म्हणतो। जो क्वेश्चन आपल्याला क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये 4 मार्क्स साठी असतात। या ठिकाणी 4 क्वेश्चन्स दिलेले असतात, प्रत्येकाला 1 मार्क असतो। आता ह्या ठिकाणी आपल्याला या प्रॉब्लेम सेट मध्ये एकूण 4 क्वेश्चन्स ट्रिग्नोमेट्रीच्या बेसवर MCQ दिलेले आहेत। सी द फर्स्ट वन, sin थीटा into cosec थीटा इज इक्वल टू क्वेश्चन मार्क। आता 4 अल्टरनेटिव्ह आन्सर दिले, त्यातला कोणता ऑप्शन करेक्ट आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे। पण इथं काय दिले तर sin थीटा into cosec थीटा। आता ह्याची व्हॅल्यू जर काढायची असेल तर आपल्याला द इंटर रिलेशनशिप बिटवीन द ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज माहित पाहिजे। काय आहे तर sin थीटा इज रेसिप्रोकल ऑफ cosec थीटा and cosec थीटा इज रेसिप्रोकल ऑफ sin थीटा। ते एकमेकांचे रेसिप्रोकल आहेत। This is the first relation. Second आहे cos theta. Cos theta is reciprocal of sec theta and sec theta is also reciprocal of cos theta. आणि third pair आहे ती tan theta. Tan theta is reciprocal of cot theta means cot theta is again reciprocal of tan. ठीक आहे, हे 3 रेशियोज आहेत जे एकमेकांचे ह्या ठिकाणी रेसिप्रोकल्स आहेत। आता ह्या ठिकाणी फर्स्ट काय पेअर दिली बघा, sin theta into cosec theta। आता आपण sin थीटाची व्हॅल्यू आहे अशीच घेतली, sin थीटा इंटू cosec थीटा। cosec थीटा इज रेसिप्रोकल ऑफ sin थीटा, म्हणजे या ठिकाणी आपण cosec थीटाच्या ऐवजी 1/sin थीटा कन्सिडर केलं तर काय व्हॅल्यू मिळेल, sin थीटा कॅन्सल, रिमेन्स ओनली 1, मीन्स द व्हॅल्यू ऑफ sin थीटा into cosec theta is equal to 1, means option number first is our answer. Okay, then see the second question, cosec 45 degree, find the value of cosec 45 degree। आता याच्यात कोणती व्हॅल्यू असू शकेल, तुम्ही या ठिकाणी प्रत्येक व्हॅल्यूला कन्फ्यूज होऊ शकता। आता हा क्वेश्चन 1 मार्काचा आहे, पण आपण ही व्हॅल्यू लर्न नाही करायची, तर ट्रिग्नोमेट्रिक टेबल जो आपण पाहिलेला आहे आधीच्या एक्सरसाइज मध्ये, वर्ड प्रॉब्लेम स्टार्ट करायच्या अगोदर आपण टेबल पाहिलेला आहे, त्याच्यामध्ये थीटाची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची ही जर प्रॅक्टिस तुम्ही केली तर काही सेकंदामध्ये तुम्ही तो टेबल तयार करू शकता। आणि त्या टेबलच्या मदतीने आपल्याला ह्या ठिकाणी cosec 45 डिग्रीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे। किती आहे cosec 45 डिग्रीची व्हॅल्यू तर √2, मीन्स ऑप्शन नंबर बी इज अवर आन्सर। ओके, देन सी द थर्ड वन, when we see at a higher level from the horizontal line, angle formed is angle of elevation, angle of depression, 0 or straight angle। बघा, when we see at a higher level, if we consider this is a horizontal line, horizontal line मध्ये आपण horizontal line पेक्षा higher level ला पाहतो। when we see at a higher level, then that formed angle is called as angle of elevation। हायर लेवलला जेव्हा आपण पाहणार त्यावेळी तो अँगल ऑफ एलिव्हेशन असेल, लोअर लेवलला ज्यावेळी पाहणार त्यावेळी तो अँगल ऑफ डिप्रेशन असेल। ओके, देन सी द नेक्स्ट वन, दॅट इज 1 + tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू क्वेश्चन मार्क। आता 1 + tan स्क्वेअर थीटा हे पटकन क्लिक झालं पाहिजे, कारण आता ही जी आहे ती आयडेंटिटी आहे आणि ट्रिग्नोमेट्री मध्ये आपल्याला 3 आयडेंटिटीज माहित आहे आणि त्याचीच आपण त्याच्या बेसिसवर आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केले। कोणत्या 3 आयडेंटिटीज आहेत, फर्स्ट वन sin square theta plus cos square theta is equal to 1. Second one, 1 plus tan square theta is equal to sec square theta. आणि third identity आहे 1 plus cot square theta is equal to cosec square theta. ठीक आहे, आता इथं काय दिलेलं आहे तर 1 plus tan square theta is equal to काय असेल, cot square theta असेल, cosec square theta असेल, sec square theta असेल का tan square theta असेल, तर 1 plus tan square theta is equal to sec square theta। ठीक आहे, आता या आयडेंटिटीच्या ऐवजी तुम्हाला अदर 2 आयडेंटिटीज हे तुम्हाला MCQ ला सुद्धा येऊ शकतात। ठीक आहे, देन वी सी द क्वेश्चन नंबर 2। आता क्वेश्चन नंबर 2 आपण स्टार्ट करणार आहोत। व्हॉट इज दॅट, सी sin थीटा इज इक्वल टू 11/61, फाइंड द व्हॅल्यू ऑफ cos थीटा युजिंग ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज। बघा,
आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीचा वापर करून कॉस थीटाची व्हॅल्यू काढायची आहे. आत्ताच मी सांगितलं आपल्या सिलेबसमध्ये 3 आयडेंटिटीज दिलेल्या आहेत. कोणती आहे फर्स्ट वन? दॅट इज फर्स्ट वन साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. सेकंड आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. आणि थर्ड वन आहे 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कॉसेक स्क्वेअर थीटा. ठीक आहे, या 3 आयडेंटिटीजचा वापर आपल्याला करायचा. आता क्वेश्चन काय दिलेला आहे? बाय युजिंग ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज फाइंड द व्हॅल्यू ऑफ कॉस थीटा इफ साइन थीटा इज 11/61. आता कॉस थीटा काढायचा आहे आणि साइन थीटा दिलेला आहे आणि यूज कशाचा करायचा आहे? ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीचा करायचा आहे. मग या तिन्हींच्या पैकी कोणती आयडेंटिटी आपण यूज केली तर आपल्याला कॉस थीटाची व्हॅल्यू मिळेल? तर फर्स्ट वन मध्ये साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 दिलाय. म्हणजे साइन थीटा दिला आहे आणि कॉस थीटा आपण फर्स्ट आयडेंटिटी वापरून काढू शकतो. ठीक आहे, मीन्स हिअर वी राईट फर्स्ट आयडेंटिटी दॅट इज साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. आता कोणाची व्हॅल्यू दिली आहे? तर साइन थीटाची व्हॅल्यू दिली आहे. किती आहे ती? 11/61. ओके, मीन्स वी राईट हिअर 11/61 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. ठीक आहे, आता कॉस थीटाची व्हॅल्यू काढायची आहे. याला आपण सिम्प्लिफाय करू. कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस 11/61 स्क्वेअर. मीन्स 1 मायनस 11 चा स्क्वेअर 121 आहे आणि 61 चा स्क्वेअर हा 3721 आहे. ठीक आहे, म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला स्क्वेअर सुद्धा हे लर्न पाहिजेत किंवा त्याची सुद्धा प्रॅक्टिस झाली पाहिजे. त्याचे पण आपले व्हिडिओज आहेत की त्या ठिकाणी कमीत कमी वेळेमध्ये आपण स्क्वेअर कसा फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे, आता 61 चा स्क्वेअर घेतला 3721. आपल्याला कॉस स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. 1 मायनस आहे म्हणजे या ठिकाणी आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून याची व्हॅल्यू फाइंड आउट करणार. मीन्स 3721 1 जा 3721 मायनस 1 इंटू 121 दॅट इज 121 अपॉन 3721. याला सिम्प्लिफाय केलं, सबट्रॅक्शन केलं तर ह्या ठिकाणी आपल्याला 3600 अपॉन 3721 ही व्हॅल्यू मिळाली. ही व्हॅल्यू कॉस स्क्वेअर थीटाची आहे. आपल्याला व्हॅल्यू काढायची कोणाची आहे? तर आपल्याला कॉस स्क्वेअर थीटावरून कॉस थीटा काढायची आहे. मीन्स वी आर टेकिंग हिअर स्क्वेअर. ह्या ठिकाणी आपल्याला त्याचं स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. मीन्स वी राईट हिअर कॉस स्क्वेअर थीटाचं स्क्वेअर रूट कॉस थीटा इज इक्वल टू 3600 चं स्क्वेअर रूट 60 आणि 3721 चं स्क्वेअर रूट हे 61 आहे. म्हणजे कॉस थीटाची व्हॅल्यू किती मिळाली इथे? 60/61. बघा, ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज सांगितली म्हणून आपण ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीजचा वापर केला. हेच एक्झाम्पल आपल्याला अदर वेने पण सॉल्व्ह करता येतं, पण क्वेश्चन मध्ये ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज सांगितलेत म्हणून आपण ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज वापरलेली आहे. ओके, देन सी द नेक्स्ट क्वेश्चन. इफ tan theta is equal to find the if tan theta is equal to 2 then find the other trigonometric ratios. बघा, आता tan theta दिलेला आहे आणि अदर ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज फाइंड आउट करायचे आहेत. आता या ठिकाणी अदर रेशियोज फाइंड आउट करायचे आहेत म्हणल्यावर तुम्ही ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीजचा वापर करू शकता किंवा सेकंड मेथड एक आहे ज्या ठिकाणी ट्रायंगल कन्सिडर करून आपण त्या व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे, हे एक्झाम्पल आणि पुढचं जे फोर्थ एक्झाम्पल आहे हे दोघं सेम आहेत. आता हे जे एक्झाम्पल आहे ते आपण ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीजच्या सहाय्याने सॉल्व्ह करू आणि जे नेक्स्ट आहे ते सेकंड मेथडने करू. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला कुठली मेथड जर सोपी वाटेल ती तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे, आता इथे टॅन थीटाची व्हॅल्यू दिले आणि ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आपण यूज करणार आहोत. मग इथं पुन्हा मी ट्रिग्नोमेट्रिक रेशोज कन्सिडर करते. फर्स्ट ट्रिग्नोमेट्रिक रेशो आहे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 आणि सेकंड रेशो आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा आणि थर्ड आहे 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा. ठीक आहे, आता आपल्याला सगळ्या ट्रिग्नोमेट्रिक रेशोज फाइंड आउट करायचे आहेत. म्हणजे कोणते? तर टॅन थीटा दिलाय.
टॅन थिटावरून जे काही अदर 5 रेशोज आहेत ते फाइंड आउट करायचे. आता ह्या ठिकाणी या आयडेंटिटीचा वापरच करून आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. बघा, टॅन थिटावरून आपण कुठली व्हॅल्यू फाइंड करू शकतो? तर सेकंड आयडेंटिटी यूज केली तर टॅन थिटावरून आपण सेक थिटाची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे. आता सेक थिटा दिलाय, मग सेक थिटावरून कोणाची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो? तर ह्या ठिकाणी आपल्याला आयडेंटिटीज आणि जे काही एकमेकाचं इंटर रिलेशनशिप आहे, रेसिप्रोकल्स आहेत, त्याचा वापर करायचा आहे. आता सेक थिटाचा रेसिप्रोकल कोण आहे? सेक थिटाचा रेसिप्रोकल कोण आहे? तर ह्या ठिकाणी तो कॉस थिटा आहे. बघा, आपण फर्स्ट आता एक्झाम्पल MCQ पाहिलं, त्या ठिकाणी इंटर रिलेशनशिप दाखवलं होतं. सेक थिटा इज रेसिप्रोकल ऑफ कॉस थिटा, म्हणजे सेक थिटावरून कॉस थिटाची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकतो. आता कॉस थिटावरून आपण कोणाची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतोय? तर फर्स्ट आयडेंटिटी घेतली तर कॉस थिटावरून साइन थिटा काढू शकतो. ठीक आहे. आता साइन थिटावरून, मग साइन थिटा इज रेसिप्रोकल ऑफ कॉसेक थिटा, म्हणजे या ठिकाणी कॉसेक थिटा काढू शकतो. ठीक आहे. आणि कॉसेक थिटा मिळाला. आता कॉट थिटा काढायचा आहे, म्हणजे कॉसेक थिटावरून आपण कॉट थिटा काढू शकतो, किंवा टॅन थिटाचा जर रेसिप्रोकल घेतला तर त्याच्यापासून देखील आपण ह्या ठिकाणी कॉट थिटा काढू शकतो. बघा, तुम्ही कॉट थिटा काढण्यासाठी टॅन थिटाची हेल्प घेऊ शकता किंवा कॉसेक थिटाची सुद्धा हेल्प घेऊ शकता. आता ह्या ठिकाणी मी वे दाखवलाय की टॅन थिटा पासून फर्स्ट कोणता रेशो काढायचा, सेकंड कोणता काढायचा, आणि त्याच्यानुसार आता आपण सॉल्व्ह करतोय. ठीक आहे. आता टॅन थिटावरून आपण सेक थिटा काढू शकतो. आता ह्या ठिकाणी आपण सेक थिटाची व्हॅल्यू काढण्यासाठी फर्स्ट आयडेंटिटी घेणार. व्हॉट इज दॅट? इट इज 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. ठीक आहे. आता 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू आपल्याला टॅन थिटा 2 दिलाय, means tan square theta is 2 square is equal to sec square theta. मग आता इथे sec square theta is equal to 1 plus 4 which is equal to 5 झालं. ठीक आहे. आता sec theta ची व्हॅल्यू काय येईल? by taking square root we will get here value of sec theta is root 5. बघा, एक ट्रिग्नोमेट्रिक रेशो मिळाला, sec theta मिळाला. आता sec theta वरून आपण कोणाची व्हॅल्यू फाइंड आउट करणार? Cos theta. What is the relation? That is cos theta is equal to reciprocal of sec theta. ठीक आहे. म्हणजे cos theta ची व्हॅल्यू किती येणार? आता cos theta ची व्हॅल्यू आपण रेसिप्रोकल ऑफ sec theta म्हणजे sec theta ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली, ती √5 आहे. मीन्स cos theta is equal to 1 upon √5. दिस इज आवर सेकंड ट्रिग्नोमेट्रिक रेशो. ठीक आहे. हा आपण सेकंड रेशो काढला. आता थर्ड रेशो घेणार आहोत. थर्ड रेशो आता पहा, कॉस थिटावरून आपण कोणाची व्हॅल्यू काढू शकतोय? कॉस थिटावरून आपण साइन थिटाची व्हॅल्यू काढू शकतोय. आता ती व्हॅल्यू काढण्यासाठी कॉस आणि साइन म्हणजे आपल्याला फर्स्ट आयडेंटिटी यूज करावी लागेल. व्हॉट इज दॅट? दॅट इज साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. ठीक आहे. आता या ठिकाणी कॉस थिटाची व्हॅल्यू मिळालेली आहे, मीन्स वी राईट हिअर साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस थिटाची व्हॅल्यू 1 अपॉन √5 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 1. ठीक आहे. आता साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस 1 अपॉन √5 चा स्क्वेअर घ्यायचा आहे, म्हणजे 1 अपॉन 5. ठीक आहे. आता साइन स्क्वेअर थिटा सिम्प्लिफाय करू. 5 1 जा 5 minus 1 upon 5 means sin square theta is equal to 4 upon 5. मग sin theta ची व्हॅल्यू किती येईल? by taking square root. स्क्वेअर रूट घेतलं तर sin theta is equal to 4 चं स्क्वेअर रूट येईल 2 आणि 5 is not a perfect square means its square root is a √5. म्हणजे sin theta ची व्हॅल्यू किती मिळाली? 2 upon √5. ओके. मी थर्ड रेशो आपण फाइंड केला. ठीक आहे. आता थर्ड वरून कोणाची व्हॅल्यू काढणार आपण? वी फाइंड द कॉसेक थिटा. आता कॉसेक थिटाची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे, मीन्स वी राईट हिअर कॉसेक थिटा इज इक्वल टू, बघा आपल्याला साइन थिटा मिळालेला आहे, साइन थिटावरून आपण कॉसेक थिटा फाइंड आउट करणार आहोत. तो कसा करणार? तर कॉसेक थिटा इज अ रेसिप्रोकल ऑफ साइन थिटा. ठीक आहे. म्हणजे साइन थिटाचा रेसिप्रोकल घ्यायचा आहे आपल्याला. म्हणजे इथं व्हॅल्यू काय येईल? कॉसेक थिटा
इज इक्वल टू 1/2/√5. ठीक आहे, म्हणजेच इथे मिळेल आपल्याला कॉसेक थिटा. डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे तो न्यूमरेटरला गेला आणि 2/√5 चा रेसिप्रोकल काय आहे तर √5/2. बघा, कॉसेक थिटा फाइंड आउट केला. फर्स्ट आपण सेक थिटा फाइंड आउट केला, सेकंड कॉस थिटा फाइंड आउट केला, थर्ड साइन थिटा फाइंड आउट केला, फोर्थ वन कॉसेक थिटा फाइंड आउट केला. आता रेशो राहतो कोणता तर टॅन थिटा. टॅन थिटा आपण थर्ड आयडेंटिटी वापरून घेऊ शकतो किंवा टॅन थिटावरून आपण कॉट थिटा हा काढू शकतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला रेसिप्रोकल घेणं सोपं आहे. ठीक आहे, मीन्स वी राईट हियर कॉट थिटा इज इक्वल टू 1/tan थिटा. म्हणजे तो टॅन थिटाचा रेसिप्रोकल आहे. बघा बरं, आता इथे टॅन थिटाची व्हॅल्यू आपल्याला किती दिलेली आहे, टॅन थिटा आहे 2. मग 2 चा रेसिप्रोकल काय तर 1/2. मीन्स हियर कॉट थिटा इज इक्वल टू 1/2. जे एक ट्रिग्नॉमेट्रिक व्हॅल्यू दिलेली आहे त्याच्यावरून अदर ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज काढायचे आहे. आता हे एक्झाम्पल मी बाय युजिंग आयडेंटिटीचा वापर केला. ठीक आहे, सेकंड मेथड पण आहे, विदाउट आयडेंटिटी आपण ह्या ठिकाणी हेच एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. पण असंच एक्झाम्पल नंबर 4 आहे. ठीक आहे, त्यात आपण एक्झाम्पल नंबर 4 पाहू. If sec theta is equal to 13/12, find the values of other trigonometric ratios. क्वेश्चन सेम आहे, म्हणजे या ठिकाणी आपण आयडेंटिटीचा वापर करून एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो किंवा अदर मेथड म्हणली मी, सेकंड एक मेथड आहे त्या मेथडने आपण सॉल्व्ह करू शकतो. आता हे जे आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे ते अदर मेथडनुसार सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे, आता ते मेथडनं सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला इथे एक ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल कन्सिडर करावा लागेल. इथे मी घेतला राईट अँगल ट्रायंगल PQR. ठीक आहे, आणि अँगल R जो आहे त्याचं मेजरमेंट आपण थिटा कन्सिडर केलं. ठीक आहे, म्हणजे ट्रायंगल घेतला राईट अँगल ट्रायंगल, त्याच्यातला एक अँगल आपण थिटा कन्सिडर केला. आता इथं क्वेश्चन मध्ये आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे सेक थिटा. सेक थिटा इज इक्वल टू 13/12. ठीक आहे, पण सेक थिटाची व्हॅल्यू आपण फिगर नुसार कशी फाइंड आउट करू शकतो. व्हॉट इज सेक थिटा. आता सेक थिटा इज अ रेसिप्रोकल ऑफ कॉस थिटा. बरोबर आहे, मग कॉस थिटा कसा फाइंड आउट करतो, ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनस. त्याचा रेसिप्रोकल मीन्स हायपोटेनस अपॉन ऍडजस्टंट साइड. हायपोटेनस अपॉन ऍडजस्टंट साइड. बघा, रिलेशन लक्षात ठेवायचे आहे. आता ह्या ठिकाणी मी काय केलेलं आहे, सेक थिटा पहिला मी रिमाइंड केलं. सेक थिटा कोणाचा रेसिप्रोकल आहे तर सेक थिटा इज अ रेसिप्रोकल ऑफ कॉस थिटा. ठीक आहे, अँड कोसेक थिटा इज अ रेसिप्रोकल ऑफ साइन थिटा. मग आता सेक थिटा हा कॉस थिटाचा रेसिप्रोकल आहे. कॉसचा रेशो आपल्याला माहित आहे ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनस, त्याचा मी रेसिप्रोकल घेतला. मी सेक थिटा इज इक्वल टू हायपोटेनस अपॉन ऍडजस्टंट साइड. आता ही व्हॅल्यू दिली आपल्याला 13/12. बघा, हा रेशो आहे. मग आता ह्या रेशो नुसार आपण हायपोटेनस आणि ऍडजस्टंट साइडची व्हॅल्यू आपण कन्सिडर करू शकतो. आता जर आपण पाहिलं तर हायपोटेनस आहे PR आणि ऍडजस्टंट साइड ऑफ थिटा आहे QR. म्हणजे PR अपॉन QR ची व्हॅल्यू 13/12 आहे. ठीक आहे, आता हे रेशो आहे. मग PR ची व्हॅल्यू आपण काय कन्सिडर करू शकतो तर ह्या ठिकाणी एक कॉन्स्टंट टर्म जर आपण कन्सिडर केली ज्याच्यातून सिम्प्लिफाय करून आपल्याला आन्सर 13/12 आले. म्हणजे ह्या ठिकाणी आपण PR ची व्हॅल्यू ही 13K कन्सिडर करणार आहोत. ठीक आहे, आणि QR ची व्हॅल्यू ही आपण 12K कन्सिडर करणार आहोत. व्हॉट इज K, दॅट इज K इज अ कॉन्स्टंट प्रपोर्शन. म्हणजे ह्या ठिकाणी PR आला 13K, QR आला 12K. बघा, आपल्याला ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज काढायचे आहेत. पण फिगर मध्ये पहा, हायपोटेनस माहिती आहे, ऍडजस्टंट साइड माहिती आहे. आता कोणाला कोणती व्हॅल्यू काढू शकतो आपण, अपोजिट साइड व्हॅल्यू आपण काढू शकतो. ओके, मीन्स इन राईट अँगल ट्रायंगल, इन राईट अँगल ट्रायंगल PQR बाय युजिंग पायथागोरस थेरम. बघा, पायथागोरस थेरमची का मदत घेतोय आपण तर ह्या ठिकाणी आपल्याला थर्ड साइड जी आहे PQ त्याची लेंथ फाइंड आउट करायची.
by using Pythagoras theorem. Square of hypotenuse means PR square is equal to PQ square plus QR square. ठीक आहे, आता व्हॅल्यूज घालूया. PR ची व्हॅल्यू माहिती आहे का पहा. इट इज गिवन, वी कन्सिडर हियर इट इज 13k स्क्वेअर इज इक्वल टू PQ ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे आणि QR ची व्हॅल्यू आपल्याला 12k दिलेली आहे. ठीक आहे, आता PQ स्क्वेअर ची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहोत. मीन्स 13k, the square of 13k, that is 169k square. 12 स्क्वेअर आपण घेतली, साइड चेंज केली, मायनस होईल. 12k चा स्क्वेअर येईल 144k स्क्वेअर. ठीक आहे, मीन्स PQ स्क्वेअर इज इक्वल टू, सबट्रॅक्शन करायचं आहे, 169 minus 144 that is equal to 25k square. ठीक आहे, PQ स्क्वेअर ची व्हॅल्यू 25k स्क्वेअर आली. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ PQ? मग PQ ची व्हॅल्यू काय येईल? बाय टेकिंग स्क्वेअर रूट वी विल गेट हिअर 5k. आपल्याला व्हॅल्यू PQ ची मिळाली 5k, ही इथं ती आपण कन्सिडर केली. ठीक आहे, आता आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक रेशोज फाइंड आउट करायचे आहे. सेक थिटा दिलेला आहे, म्हणजे अदर जे काही 5 रेशोज आहेत त्यांची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. फर्स्ट रेशो घेऊ आपण साइन थिटा. ओके, व्हॉट इज साइन थिटा? Sin theta is the opposite side upon hypotenuse. Opposite side is PQ upon hypotenuse is PR. Means what is the value of sin theta? मग sin theta ची व्हॅल्यू किती येईल? फिगर मध्ये पहा. PQ is a 5k and PR is 13k. Okay, means sin theta is equal to, k कॅन्सल होईल, 5/30. ठीक आहे, एक ट्रिग्नोमेट्रिक रेशो मिळाला. देन नेक्स्ट रेशो cos theta. What is cos theta? Adjacent side upon hypotenuse. Adjacent side कोण आहे? तर QR upon hypotenuse आहे PR. ओके, मीन्स cos theta is equal to, बघा QR ची लेंथ आपण इथं 12k कन्सिडर केली आहे. 12k upon 13k, k कॅन्सल झाले. मीन्स cos theta is equal to 12/30. हा आपला सेकंड ट्रिग्नोमेट्रिक रेशो मिळाला. ओके, आता थर्ड फाइंड आउट करायचा आहे, tan theta. व्हॉट इज tan theta? tan theta म्हणजे काय? तर अपोजिट साइड दॅट इज अ PQ अपॉन ऍडजेसंट साइड दॅट इज अ QR. मीन्स tan theta is equal to PQ upon QR. आता व्हॅल्यूज घ्यायच्या. tan theta इज इक्वल टू PQ ची व्हॅल्यू आहे 5k आणि QR ची व्हॅल्यू आहे 12k. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला tan थीटा ही मिळाला. tan थीटा इज इक्वल टू 5/12. थर्ड रेशो मिळाला. ठीक आहे, आता फोर्थ कोणता घेऊया? तर साइन थीटाचा रेसिप्रोकल जर आपण कन्सिडर केला, इट इज अ कॉसेक थीटा. कॉसेक थीटा ची व्हॅल्यू काय येईल? हायपोटेनस मीन्स PR अपॉन हायपोटेनस अपॉन अपोजिट साइड PQ. किंवा तुम्ही डायरेक्टली इथं घेऊ शकता, कॉसेक थीटा इज अ रेसिप्रोकल ऑफ साइन थीटा. मीन्स कॉसेक थीटा ची व्हॅल्यू किती येईल बघा बरं. अपोजिट साइड, आता PR आहे 13k, म्हणजे तो 13 घेतला. ठीक आहे, PQ ची व्हॅल्यू 5k, म्हणजे k कॅन्सल झाले. म्हणजे कॉसेक थीटा ह्या ठिकाणी आपल्याला मिळाला 13/5. इट इज अ रेसिप्रोकल ऑफ साइन थीटा. आला का बघा, 5/13 च्या ऐवजी 13/5 आला. आता कॉसेक थीटा झाला. सेक थीटा तर दिलेला आहे, मग राहिला रेशो कोणता? इट इज अ कॉट थीटा. ठीक आहे, लास्ट रेशो आहे तो कॉट थीटा. कॉट थीटा तुम्ही टॅन थीटाचा रेसिप्रोकल घेऊ शकता. म्हणजेच टॅन थीटाचा रेसिप्रोकल काय येईल इथे? QR अपॉन PQ. ठीक आहे, QR ची व्हॅल्यू किती आहे? 12k अपॉन 5k. k कॅन्सल झाले. मीन्स व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ कॉट थीटा? कॉट थीटा किती येईल? इट इज 12/5. बघा तुम्ही आन्सर व्हेरीफाय करू शकता. कॉट थीटा इज अ रेसिप्रोकल ऑफ tan theta. Okay, cosec theta is a reciprocal of sin theta.
तुम्ही डायरेक्ट रेसिप्रोकल घेऊ शकता किंवा त्यांची फिगरनुसार रेशो घेऊ शकता आणि व्हॅल्यूज काढू शकता. बघा, हेच एक्झाम्पल आपण ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज यूज करून सुद्धा सॉल्व्ह करू शकतो. आता जर क्वेश्चन मध्ये आपल्याला मेन्शन केलं असेल फाइंड द अदर ट्रिग्नोमेट्रिक रेशोज बाय युजिंग आयडेंटिटीज, तर तुम्ही आयडेंटिटीजचा वापर करणं कंपल्सरी आहे. पण जर नुसता असा क्वेश्चन दिला असेल तर तुम्ही दोन्ही मेथडने, दोन्हीपैकी एखाद्या मेथडने म्हणजे आयडेंटिटीचा वापर करून तुम्ही काढू शकता किंवा ट्रायंगल कन्सिडर करून तुम्ही ट्रिग्नोमेट्रिक रेशोज फाइंड आउट करू शकता. ठीक आहे, म्हणजे आज आपण या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 1 to 6 हे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 5 सॉल्व्ह करणार आहोत. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू फ्रेंड्स, वन्स अगेन.